सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरात बँका आणि खाजगी फायनान्स कंपन्यांकडून वाहन जप्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वसुली प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावर वाहनं अडवून जबरदस्तीनं जप्त केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. या प्रकारामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं मनसेनं म्हटलंय. मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके यांनी सांगितलं की अनेक फायनान्स कंपन्यांनी हप्ते वसुलीसाठी तृतीय पक्ष एजन्सींची नियुक्ती केली आहे. या एजंटांकडे कोणतंही वैध ओळखपत्र किंवा अधिकृत परवानगीपत्र नसतं. तसंच अनेक एजंटांची पोलीस पडताळणीही करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांवर दमदाटी, धमक्या आणि अपमानास्पद वर्तनाचे प्रकार वाढत आहेत. काही ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमार्फत वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांची भेट घेऊन या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली. शहरातील सर्व वाहन डीलर्स, बँका आणि फायनान्स कंपन्यांची तातडीनं बैठक बोलवून अशा बेकायदेशीर वसुली पद्धतींना आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली. यावर डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधित सर्व वाहन डीलर्स आणि फायनान्स कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं. बेकायदेशीर रिकव्हरी पद्धती सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात येईल. तसंच नागरिकांची दमदाटी अथवा जबरदस्तीचे प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध थेट FIR दाखल करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी मनसेनं काही ठाम मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. त्यात इचलकरंजी शहरातील सर्व बेकायदेशीर रिकव्हरी कारवाया तात्काळ बंद कराव्यात, संबंधित एजंट आणि कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, रिकव्हरी एजंटांसाठी पोलीस पडताळणी अनिवार्य करावी, तसंच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबवावी अशा मागण्यांचा यात समावेश होता. या निवेदनावेळी मनसेचे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, रमेश मसलादी, विनायक मुसळे, संदीप पवार, तन्मय तांबे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे डीवायएसपी पोलीस यांना आम्ही पक्षातर्फे निवेदन दिलेलं आहे की इचलकरंजी शहरात नागरिकांना बँका व फायनान्स व बँकेतर्फे दिलेले एजन्सी रिकव्हरी करताना व कलेक्शन करताना नागरिकांना कुठल्याही कायदेशीर बाजू समजून न घेता इलिगल पद्धतीने वसुली करतात. नागरिकांना कुठलीही नोटीस देत नाहीत व नागरिकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता त्याच्या गाड्या जप्त करून घेतात. व ज्या बँका व ज्या फायनान्स आहेत आणि ज्या बँकेने फायनान्सवाल्यांनी एजन्सीला ते मक्ता दिलेला आहे, जे कलेक्शनला जे व्यक्ती येत आहेत त्यांचं आयडेंटिटी कार्ड नसतं, ओळखपत्र नसतं, त्यांचं नॉन क्रिमिनल दाखलं, चारित्र पडताळणी कोणाचंही नसतं. त्या संदर्भात आम्ही डीवायएसपी यांना पक्षातर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी इचलकरंजी शहरात व नागरिकांना असा जर त्रास होत असेल तर तुमच्या स्थानिक पोलिसांना तुम्ही त्या व्यक्तीविरोधात FIR नोंद करा. आणि तुम्हाला जर काही अडचण असली तर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेशी संपर्क साधा. आणि या निवेदनाला उपस्थित आमचे पक्षातील ज्येष्ठ शहराध्यक्ष रवी गोंदकर, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे, रोजगार सेनेचे रमेश मसलाजी, संदीप पवार, तन्मय तांबे व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मी त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नागरिकांना यामार्फत आवाहन करतो की असा त्रास जर झाला तर आमच्या संघटनेशी संपर्क साधा. नाहीतर अशी जर गोष्ट घडत असेल तर स्थानिक पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीविरोधात FIR दाखल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.